नमस्कार मित्रांनो, मधुतारा प्रत्येकासाठी, प्रत्येकजण मधुतारासाठी. देवाला हुडकायला कुठल्याही देवळात जाण्याची गरज नाही आहे. माणसाच्या रूपात आहे तो, आणि माणसाच्या रूपातला देव हा IIMS हॉस्पिटल इथे अधीक्षक म्हणून, सुप्रिटेंडेंट म्हणून डॉक्टर प्रवीण सर बसलेले आहेत. आज त्यांच्या कार्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत की मी काय बोलू. सर, प्लीज तुमच्या कार्याचं जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचून द्या. नमस्ते, मी डॉक्टर प्रवीण गरसी, पिडियाट्रिक सर्जन म्हणजे लहान मुलांचा सर्जन. आता पिडियाट्रिक सर्जरी चालू करून जवळजवळ 17-18 वर्ष झाले. ह्या काळात 30,000पेक्षा जास्त ऑपरेशन केले. आज सरांसोबत डिस्कस करताना हा झालं की काही मुलांमध्ये ट्रान्सजेंडर म्हणून आजार असतो. म्हणजे जन्मताच मुलांमध्ये दोन्ही अवयव असतात, मुलीचे पण आणि मुलांचे पण. असं जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेस आईवडिलांना जे आनंद आहे त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन, घबराट, भीती खूप जास्त असते. आणि काय करायचं? खूप जण जे खेडेगावातले असतात, जुन्या पिढीचे असतात, ते म्हणतात की हे शैतानचा बच्चा, म्हणजे कुठंतरी शैतानचं मूल आहे आणि सोडून द्यायचं विचार. पण सुदैवाने काही जागृत नागरिक आमच्यापर्यंत पोचतात. आता पण 300पेक्षा अधिक असे नागरिक आमच्यापर्यंत पोचतात. आणि ह्या मुलांना आम्ही योग्य ती आयडेंटिटी असणं खूप गरजेचं आहे. मी मुलगा आहे, मी मुलगी आहे, याला आयडेंटिटी मिळते. ज्याला ही आयडेंटिटी मिळत नसेल त्याचं आयुष्य किती खडतर आहे. तर ह्या 300पेक्षा अधिक मुलांना आम्ही प्रॉपरली त्यांचं वर्कअप केलं. त्यांच्यामध्ये जे गुण जास्त असतात, म्हणजे मुलाचे गुण समजा 50-50% जास्त ज्याचे गुण असतात, मुलाचे गुण जास्त असतील तर त्याला मुलात कन्वर्ट करतो, मुलींचे गुण जास्त असतील तर मुलींमध्ये कन्वर्ट करतो. त्याचं खूप सारं वर्कअप केलं जातं. अशा पद्धतीने आम्ही 300पेक्षा अधिक लोकांना आयदर मुलगा और मुलगी करून त्यांना एक प्रॉपर आयडेंटिटी दिली, समाजामध्ये एक स्थान दिलं. आणि अशामुळे त्यांच्या नातेवाईकांना जी मनातली भीती होती त्याचं रूपांतर हे आनंदात झालं. तरी माझी कळकळून सर्वांना ही विनंती आहे की आपल्याकडं जर असं कोणी मूल असेल तर त्याला शैतान का मूल किंवा असं लोटून न देण्यापेक्षा त्याचा योग्य तो जर उपचार झाला तर त्याला एक आयडेंटिटी भेटून तो समाजामध्ये चांगलं काम करू शकतो. आणि ह्या ह्याच्यामध्ये मी एका मुलीचं असं उदाहरण देतो की ती मुलगी आता जवळजवळ 22 वर्ष कंप्लीट झालेली आहे. तिला प्रॉपर पाळी पण चालू झालेली आहे आणि तिने तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करून तिने MPSCच्या एक्झाममध्ये प्री पण क्लिअर केली आहे. म्हणजे ही मुलं किती पुढं जाऊ शकतात हे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून अशा मुलांना तिरस्कार करू नका. त्यांचा योग्य उपचार करून त्यांना योग्य ती ओळख निर्माण होती आणि ते आयुष्यामध्ये पुढे खूप जातात. तर हेच आजच्या ह्याच्यातून मला सगळ्यांना सांगायचं आहे की ह्या मुलांना तुम्ही योग्य दिशेने मदत करा आणि त्यांचे आयुष्यामध्ये क्रांती घडवा. आणि सर, ह्याच्यामध्ये आपण लहान मुलांचे कोणते कोणते उपचार आहेत, जे लहान 1 ते 18 वर्षापर्यंतचे मुलांचे उपचार? हे लहान मुलांचे सर्वच उपचार, मेंदूचे उपचार असू दे, त्यांचे फुफ्फुसाचे असू देत, किडनीचे असू देत, लिंगाचे, आतड्यांचे, बोटीचे सर्व उपचार, अस्थिरोग सर्व होतात, डोळ्यांचे सर्व उपचार आपल्या इथं होतात. आणि आपल्या इथं महात्मा फुले योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये हे उपचार फ्रीमध्ये होतात. आणि दुसरी गोष्ट की सरांचं सोलापूरमध्ये आणि नाशिकमध्ये माझ्या आपले 5-6 हॉस्पिटल्स आहेत. तिथं सुद्धा ह्या सुविधा आपल्याला घेता येतात. म्हणजे आपल्याला नाशिक किंवा पुण्यामध्ये दोन्हीकडे ह्या सुविधा घेता येतात. तर मित्रांनो, तसं मी सांगितलं की देवाला हुडकायला कुठल्या देवळात जाण्याची गरज नसते, तो माणसाच्या रूपात आहे. तर सरांचं कार्य हे खूप मोठं आहे, खूप महान आहे. आणि हे कार्य लोकांपर्यंत पोहोचावं, तळागाळापर्यंत पोहोचावं म्हणून मधुतारा फाउंडेशन आज स्वामींच्या खरंच योजनेतनं आज इथपर्यंत आलेलं आहे. सर, काय म्हणतात मधुतारा फाउंडेशनला? तुमच्या फाउंडेशनचं खरं खूप चांगलं काम आहे. ह्या फाउंडेशनतर्फे तुम्ही आरोग्य सेवेमध्ये जास्तीत जास्त जी काही मदत लागेल ती आम्ही द्यायला तयार आहे. अशा मुलांपर्यंत, अशा पेशंट्सपर्यंत तुम्ही पोचा आणि आपण दोघंजणं मिळून जास्तीत जास्त लोकांना एक आणि भारताला, महाराष्ट्राला एक निरोगी असं स्थान निर्माण करून देऊया. भारत हे आणि महाराष्ट्र हे रोगमुक्त करण्यासाठी मधुतारा फाउंडेशन सदैव सरांसोबत राहणार आहे. IIMS हॉस्पिटल आणि डॉक्टर प्रवीण साहेब आपल्यासोबत कायम राहील. धन्यवाद. थँक्यू सर.